नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर अधिक महिन्यामध्ये आपल्याला 5, 11, 21 किंवा तुम्ही महिनाभर देखील सत्यनारायण पूजन करू शकता. पूर्ण 33 दिवस जरी तुम्हाला पूजा मांडणी करून सत्यनारायण पूजन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आता ते सत्यनारायण पूजन कसे करावे, त्यासाठी लागणारं साहित्य, त्यानंतर संपूर्ण विधी अशी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर इथं पाहू शकता मी तुम्हाला साहित्य दाखवत आहे. तर यामध्ये मी तांब्याचा जो कलश आहे तो पाण्याने भरलेला घेतला आहे. 2 समया घेतल्या आहेत. त्यानंतर हळदी कुंकू, गंध, अक्षता घेतला आहे. अभिषेकासाठी दूध घेतला आहे. मी पाणी घेतलं आहे. त्यानंतर 2 निरंजन तुपाने भरलेले घेतले आहेत. त्यानंतर विड्याची पानं, त्यानंतर बघा 3 सुपाऱ्या घेतल्या आहेत आणि दुसरी 1 सुपारी आणि ₹1 नाणं मी कलशामध्ये टाकण्यासाठी घेतलं आहे. नैवेद्यामध्ये खडी साखर आणि शिरा बनवून घेतला आहे. तुळशीचे पानं घेतली आहेत. फुलं घेतली आहेत. त्यानंतर बघा मी इथं म्हणजे थोडेसे आंब्याचे डहाळे पण घेतले आहे. 2-3 फांद्या घेतल्या आहेत. तर त्या इथं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर गहू, तांदूळ आणि पांढरं वस्त्र अंतरण्यासाठी घेतलं आहे. तांब्याचं ताम्हण घेतलं आहे. आणि त्यानंतर इथं बघा हा जो ग्रंथ आहे श्री सत्यनारायण पूजा विधी, तर तो देखील आपल्याला लागणार आहे, तो घेतला आहे. त्यानंतर सत्यनारायण भगवानाची फोटो लागणार आहे आपल्याला. त्यानंतर एखादा चौरंग किंवा पाट घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि हे साहित्य घेऊन आपल्याला मग मांडणी करायची आहे. तर मांडणी तुम्ही अगदी साधी आणि सोपी देखील करू शकता. मी इथं तुम्हाला दाखवली आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता. आता इथं बघू शकता तुम्ही, मी समया ज्या आहेत त्या लावून घेतल्या आहे, कारण कोणतीही पूजा आपल्याला दिव्याच्या साक्षीने करायची असते. असा तर देवघरामध्ये दिवा जो आहे तो चालू असतो, पण जेव्हा मांडणी करतो किंवा कोणतीही पूजा करतो तर अगोदर आपल्याला दिवा जो आहे तो लावून घ्यायचा असतो, म्हणजे प्रज्वलित करायचा असतो आणि त्यानंतर पूजा मांडणी करायची आहे. तर छोटासा एक पाटा घेतला आहे आणि त्यावर मी हे वस्त्र अंतरलं आहे. तर पांढऱ्या वस्त्राच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या रंगाचं घेतलं तरी चालेल, पण शक्यतो पांढरं वस्त्र अंतरतात सत्यनारायण पूजनामध्ये. तर त्यानंतर इथं सत्यनारायण भगवानाची जी फोटो आहे ते देखील मी घेतली आहे. सत्यनारायण भगवानांना देखील मी हळदी कुंकू, गंध, अक्षदा अर्पण केले आहे. त्यानंतर ज्या समया आहेत तर त्यांना देखील मी हळदी कुंकू, गंध, अक्षदा आणि फूल अर्पण केलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे. सत्यनारायण भगवान आणि दिव्याची पण पूजा करून घ्यायची आहे. दिवा समयी जे असेल त्याचे देखील आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे. त्यानंतर सत्यनारायण भगवानाच्या फोटोच्या समोर आपल्याला थोडेसे गहू घ्यायचे आहेत. तर इथं माझ्याकडून थोडे जास्त गहू झाले आहेत. तर पूजा छोटी मांडायची असेल, म्हणजे जिथे आपला हात जाणार नाही किंवा आपल्याला सारखं अडचण होणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी देखील करू शकता. तर इथं थोडेच तुम्ही गहू घ्या आणि त्यावर हा जो कलश आहे, म्हणजे हा जो तांब्याचा तांब्या आहे, तर त्यामध्ये पाणी भरून तो कलश त्यात गव्हावर ठेवा. आणि मग गव्हाच्या ऐवजी तुम्ही तांदूळ घेतले तरी चालेल, पण शक्यतो गहू घ्यावे. आणि त्यानंतर वरी जे आपण ताम्हण ठेवणार आहोत तर त्यामध्ये मात्र आवर्जून तुम्हाला तांदूळच घ्यायचे आहे. तर बघा इथं कलश जे आहे ते ठेवल्यानंतर त्यामध्ये देखील हळदी कुंकू, गंध, अक्षता आणि ₹1 नाणं, सुपारी आणि फूल अर्पण केलं आहे. त्यानंतर इथं बघा हळदी कुंकाच्या ज्या रेषा आहेत त्या खालून वरच्या साईडनं मी ओढून घेतल्या आहेत. त्यानंतर इथं स्वास्तिक काढला आहे. तर स्वास्तिकची मी 2 पद्धत पण दाखवली आहे. आता मी दुसऱ्यांदा ज्या रेषा ओढल्या आहेत त्या पद्धतीने देखील कोणी स्वास्तिक काढता आहे आणि कोणी असं समोरच्या साईडनं आडवी रेष ओढून देखील काढता आहे. भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीने स्वास्तिक काढत आहेत, हे मी इथं सांगत आहे. पण व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होत होता, म्हणून मला एडिटिंग करून मग नंतर व्हॉइस ओव्हर करून मग तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे. कारण हा जो व्हिडिओ आहे तो मी डायरेक्ट बोलून केला होता, पण खूप मोठा व्हायला म्हणून मी हा व्हिडिओ थोडा एडिट करून मग तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर बघू शकता आंब्याचे जे डहाळे आहेत ते मी पाठीमागच्या साईडनं पण ठेवले आहे. आणि त्यानंतर कलशामध्ये पण आंब्याचा डहाळा ठेवू शकता तुम्ही. पानं असतील पानं ठेवा, विड्याची पानं पण आवर्जून तुम्ही आणावीत. पहिल्या दिवशी तर तुम्ही साहित्य आणावं, बाकी पुन्हा नंतर तुम्ही नाही आणलं तरी चालेल. पण पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण सत्यनारायण पूजनाची मांडणी करणार आहोत, त्या दिवशी तर आवर्जून तुम्ही हे सगळं साहित्य घेऊन यावं. एवढीच मी तुम्हाला सांगते, म्हणजे एवढंच तुम्हाला सांगते की तुम्ही पहिल्या दिवशी तर आवर्जून फुलं आणि पानं घेऊन यावे. आणि मग त्यानंतर मग तुम्ही 8 दिवसाला जरी बदललं तरी चालेल. जरी सुकले तर मग बदला, नाही म्हणजे सुकले तर तुम्ही तसंच ठेवू शकता, सुकल्यानंतर बदलले तरी चालेल. तर यामध्ये तुम्ही आंब्याचं डहाळं देखील ठेवू शकता या कलशामध्ये, पण मी माझ्याकडे विड्याची पानं होते तर ते ठेवले आहे. तर बघा त्यानंतर इथं मी कलशावर ताम्हण ठेवलं आहे आणि ताम्हणावर आपल्याला तांदूळ पण टाकायचे आहे ताम्हणामध्ये. तर ताम्हणामध्ये तांदूळ ओतून मग त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. तर बघा सत्यनारायण पूजन जेव्हा आपण पौर्णिमेला करतो तेव्हा देखील या पद्धतीनेच मांडणी करतो. आणि
सत्यनारायण पूजन करताना देखील आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करतो. त्या पद्धतीनेच आपल्याला या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. किंवा भगवान विष्णूची जर मूर्ती असेल तर तुम्ही भगवान विष्णूच्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकता. पण भरपूर जणांच्या घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती नसते, तर अशांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. अभिषेक तुम्ही पाण्याने आणि दुधाने केला तरी चालेल. मी इथं पाण्याने आणि दुधानंच केला आहे. पंचामृताने केला तर अतिउत्तमच, पण शक्य नसेल तर तुम्ही पाण्याने आणि दुधाने तर आवर्जून अभिषेक करावा. आणि अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सूक्तम, स्त्री सूक्तम, त्यानंतर बघा तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनाम येत असतील तर ते तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम यूट्यूबला लावून दिले तरी चालेल. विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूचे 1000 नावे, तर ते म्हणत म्हणत जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालेल. किंवा सगळ्यात सोपी पद्धत ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता. तर बघा, पहिल्यांदा पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर दुधानं अभिषेक केला आणि दूध झाल्यानंतर आणखीन थोडं पाण्याने अभिषेक करून बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक न चुकता आपल्याला दररोज करायचा आहे. कारण 1 महिन्यासाठी आपण ही पूजा मांडणार आहोत. तर पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला पूजा मांडणी हलवायची गरज नाही. जर तुमची पूजा खराब झाली असेल, धूळ वगैरे लागली असेल त्या वस्त्राला वगैरे, किंवा पानं खराब झाली असतील, फुलं खराब झाली असतील, तर तुम्ही पूजा मांडणी बदलू शकता. पण अभिषेक मात्र तुम्हाला पूजा झाल्यानंतर देवपूजा करा आणि त्यानंतर मग बाळकृष्णाची मूर्ती घेऊन तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून मगच मूर्ती जी आहे ते स्थापन करून ठेवायची आहे. आणि त्यानंतर जो काही फोटो आहे, सत्यनारायण भगवानाचा फोटो आहे, तर तो देखील तुम्हाला रोजच्या रोज पुसून स्वच्छ करून त्यांना देखील गंध अक्षता अर्पण करून मग नंतर स्थापन करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा न चुकता दररोज करायची आहे. तर जे तांदूळ ठेवले होते प्लेटामध्ये, तर त्यावर थोडेसे हळदी कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर मग आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला ड्रेस असेल तर असा तुम्ही कपडे घालू शकता, नसेल तर काही हरकत नाही. तुमच्याकडे नाही तर तुम्ही तसंच ठेवलं तरी चालेल. आणि समोरच्या साईडनं मग आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याची अशी मांडणी करून त्यावर आपल्याला सुपारीची स्थापना करून घ्यायची आहे. तर बघा, समोर जोड पानं घेतली आहेत. जोड पानं म्हणजे 2 पानं एकत्र करून घेतलेल्या पानाला जोड पानं म्हणतात. तर ते जोड पानं घेऊन त्यावर मी पहिली जी सुपारी आहे ती गणपती बाप्पांची ठेवली आहे. त्यानंतर दुसरी जी आहे ते कुलदेवतेची ठेवली आहे आणि तिसरी जी आहे ती वरुण देवताची. तर अशा पद्धतीने 3 सुपाऱ्या मी स्थापन करून तुम्हाला इथं मी जो पोथी आहे, जी ग्रंथ आहे, तर त्यामध्ये सांगितल्या पद्धतीने मी तुम्हाला विधी सांगत आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची असते आणि कलशाची पूजा करताना कोणते मंत्र म्हणावे, स्तोत्र म्हणावे, हे संपूर्ण त्या पोथीमध्ये आहे. तर ते वाचून तुम्हाला म्हणायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला आपल्या कपाळाला म्हणजे आपल्या स्वतःलाच हळदी कुंकू लावताना देखील एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र म्हणून आपल्या स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर बघा, कलशाला देखील हळदी कुंकू लावताना त्यामधले मंत्र म्हणूनच मग आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, इथं पहिली जी सुपारी आहे म्हणजे आपल्या उजव्या हाताला जी सुपारी आहे, तर त्या सुपारीला आपण गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा स्वरूप म्हणून आपण त्याची स्थापना केली आहे. तर त्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पाला गंध लावून घ्यायचा आहे, त्यानंतर अक्षता अर्पण करायचे आहेत, त्यानंतर हळदी कुंकू आणि मग फूल. आणि हे सगळं म्हणताना आपल्याला मंत्र म्हणायचे आहे. तर पहिल्यांदा श्रीमन महागणाधिपते नमः विलेपणार्थे चंदन समर्पयामी म्हणून चंदन किंवा गंध लावायचा आहे. त्यानंतर श्रीमन महागणाधिपते नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी असं म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर हरिद्राक कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी म्हणून आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं आहे. आणि फूल अर्पण करताना आपल्याला म्हणायचं आहे श्रीमन महागणाधिपते नमः पुष्पम ऋतुकालोद्भवं पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला श्रीमन महागणाधिपते नमः धूपम अग्रपयामी असं म्हणायचं. त्यानंतर श्रीमन महागणाधिपते नमः दीपम दर्शयामी असं म्हणून मग आपल्याला गणपती बाप्पांच्या समोरच्या साईडनं किंवा बाजूला मी जशी मांडणी केली आहे त्या पद्धतीने तुम्ही बाजूला पाण्याने भरलेला भरीव चौकोन करून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांसाठी नैवेद्य ठेवायचा आहे. तर नैवेद्य तुम्ही खडी साखरेचा दाखवा किंवा गुळ खोबऱ्याचा दाखवला तरी चालेल. तर इथं मी खडी साखर घेतली आहे. तर पाण्याने भरीव चौकोन करून त्यावर खडी साखर ठेवून आपल्याला पाणी 3 वेळा आपल्या हाताने पाणी
गोल फिरवायचं आहे आणि आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तर हे नैवेद्य अर्पण करताना आपल्याला आवर्जून 2 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मंत्र ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपल्याला 3 वेळा पाणी फिरवून मग तो नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. तर इथे तुळशीपत्र वापरू नका. आता पहिलं तुळशीपत्र वापरत होते, कारण केंद्रामध्ये पण आम्ही सत्यनारायण जेव्हा करत होतो तेव्हा तुळशीपत्र अर्पण केलेला जो फोटो येतो तर त्यावर असतो. पण आता सध्या गणपती बाप्पांना तुळशीपत्र कोणी अर्पण करणार, म्हणून मग मी पण केलं नाही. तर इथं बाकी कुलदेवतेला आणि वरुण देवताला तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि नैवेद्य अर्पण करताना मात्र ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्य अमृतवाय स्वाहा या मंत्राचा उल्लेख करूनच मग आपल्याला नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे, किंवा बाकी सगळ्या देवतांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करताना हा मंत्राचाच उल्लेख करायचा आहे. मंत्र उच्चारूनच हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर जसं की गणपती बाप्पांना मी हळदी कुंकू लावताना मंत्र म्हटले, त्यानंतर बघा गंध लावताना म्हणले, त्या पद्धतीनेच तुम्हाला कुलदेवतेला देखील गंध, हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करताना मंत्र म्हणायचे आहेत. आणि त्यानंतरच मग आपल्याला नैवेद्य जो आहे तो साईडला अर्पण करायचा आहे. आणि जसं की गणपती बाप्पांना आपण तुळशीपत्र अर्पण केलं नाही, मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनेच बघा इथं कुलदेवतेला तसं करायचं नाही. तर कुलदेवतेला मात्र नैवेद्य अर्पण करून त्यावर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आवर्जून तुळशीपत्राचा इथं वापर केला आहे. आणि मग तुळशीपत्र ठेवून मगच नैवेद्य जो आहे तो कुलदेवतेला अर्पण करायचा आहे. आणि अर्पण करताना तोच मंत्र म्हणायचा आहे की ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्य अमृतवाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्य अमृतवाय स्वाहा असं म्हणायचं आहे. या पद्धतीने तुम्ही या नैवेद्य दाखवताना मंत्राचा उल्लेख करून मंत्राचं उच्चारण करूनच नैवेद्य दाखवा. आणि बघा त्यानंतर कुलदेवतेचं झाल्यानंतर मग वरुण देवताला देखील मी नैवेद्य आणि हळदी कुंकू, गंध, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य सगळं काही अर्पण करून व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आहे. तर या पद्धतीनेच तुम्हाला देखील पूजा करायची आहे. आता दररोज जर तुम्हाला अशीच पूजा करायची आहे का असे वाटेल, पण बघा दररोज तुम्हाला नैवेद्य जर बनवणं शक्य नसेल, म्हणजे नैवेद्यामध्ये आता बाळकृष्णाला आपल्याला शिरा लागतो दरवर्षी, किंवा दर महिन्याला आपण जेव्हा सत्यनारायण पूजन करतो, म्हणजे पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला शिरा बनवावा लागतो. शिऱ्याचा नैवेद्य जो आहे तो सत्यनारायण पूजनामध्ये लागतोच. तर आता प्रश्न पडतो की अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपण 1 महिन्यासाठी सत्यनारायण पूजन करतो तर दररोज शिरा बनवावं का? तर नाही. बघा शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही दररोज जेव्हा पूजा करणार आहात तेव्हा शिऱ्याचा नैवेद्य बनवू शकता. जर शक्य नाही किंवा बनवणं झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही नैवेद्य आहे, जो काही नैवेद्य म्हणजे तुम्ही जो काही स्वयंपाक बनवला आहे, भाजी, भाकरी, पोळी, चपाती काय असेल ते तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. किंवा तुम्ही अगदी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. किंवा तुम्ही एखादे फळं असेल तर ते फळं देखील अर्पण करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही इथं फळांचा देखील नैवेद्य अर्पण करू शकता. त्यामध्ये कोणतेही फळं असो तुम्ही अर्पण करू शकता. असं नाही की तुम्हाला शिराच बनवावा लागेल. तुमच्या घरामध्ये जे काही स्वयंपाक बनला आहे तर ते नैवेद्यामध्ये तुम्ही दाखवू शकता. तर इथं बघू शकता बाळकृष्ण देवताला पण मी हळदी कुंकू, गंध, अक्षता अर्पण करून, फूल अर्पण करून, धूप दीप अर्पण करून, ओवाळून त्यानंतर इथं मी नैवेद्य पण दाखवला आहे. आणि हे सगळे पूजाविधी झाल्यानंतर मात्र आपल्याला न चुकता 1 ते 5 अध्यायाचं पठण करायचं आहे. तर हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये 1 ते 5 अध्याय दिले आहेत. तर या 1 ते 5 अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे. आणि हे पठण केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट आहेत, किंवा जे काही कर्ज झालं आहे तर त्या कर्जासाठी देखील तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन करू शकता. बघा कर्जमुक्तीसाठी देखील सत्यनारायण पूजन तुम्ही 11 किंवा 5 देखील केले तरी चालेल. फक्त 5 सत्यनारायण जर तुम्ही संकल्पयुक्त या महिन्यामध्ये केलेत तर तुमचं कर्ज कमी होण्यास मदत होते. असं नाही की तुम्ही सेवा करा आणि कोणतंच कष्ट करू नका, असं पण मी सांगत नाही. तुमच्या कष्टाला फळ भेटण्यासाठी ही सेवा आहे. तुम्ही कष्ट तुमचे चालूच ठेवा. तुमचे प्रामाणिक कष्ट जे आहे तर त्याला फळ भेटण्यासाठी ही सेवा जी आहे ती खूप उपयोगी ठरते. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आवर्जून संकल्पयुक्त 5, 11, 21 सत्यनारायण करावे. या महिन्यामध्ये हे सत्यनारायण पूजन केल्याने ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास नक्की मदत होते. आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही आर्थिक टंचाई आहे किंवा घरामध्ये जी काही दारिद्र्यता आहे तर ती दूर होण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणून तुम्ही हे पूजन न चुकता या महिन्यामध्ये करावे.
तर बघा आता भरपूर जण असे देखील आहेत की ज्यांच्या घरामध्ये भरपूर सारं आहे, भरपूर धान्य आहे, भरपूर सारे पैसा आहे, सगळं काही आहे, पण त्यांच्या घरामध्ये ना लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा पैसा जो आहे तो पुरत नाही, घरामध्ये बरकत राहत नाही, अन्न पाण्यामध्ये देखील कमतरता भासते. तर अशांनी देखील आवर्जून सत्यनारायण पूजन करावे. या महिन्यामध्ये तुम्ही 11, 21 किंवा अगदी 5 देखील केले तरी चालेल. तर 30 तर दिवसाचं तुम्हाला सगळ्यांना करायचंच आहे, पण शक्य नाही त्यांनी 5 जरी केले तरी चालेल. पण संकल्पयुक्त ही सेवा करून बघा. तुमचे जे काही संकट आहे तर ते निवारण करण्याची या पूजनामध्ये ताकद आहे आणि तुमच्या कष्टाला फळ देण्याची देखील ताकद आहे. जे काही तुम्ही कष्ट करत आहात तर ते कष्ट आहे, तुमचं प्रामाणिक कष्ट आहे, तर ते तुमचं कष्ट जे आहे ते सफल होण्यासाठी तुम्हाला हे पूजन करायचे आहे. तर या पद्धतीने या महिन्यामध्ये तुम्ही मांडणी करू शकता आणि खूप साधी आणि सोपी मी मांडणी सांगितली आहे आणि ही मांडणी खरंच सोपी आहे. अगदी साधी आणि घरच्या घरी एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत अशी मांडणी तुम्ही करू शकता. जर तुम्हाला मंदिराच्या बाजूला जागा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही मांडणी 1 महिन्यासाठी करून ठेवू शकता. फक्त तुम्हाला फुले वगैरे बदलायची आहे. दररोजच्या दररोज फुलं बदला. पानं तुम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला बदलले तरी चालेल आणि उपवास धरायची गरज नाही. फक्त पौर्णिमेचाच उपवास तुम्ही करा, कारण दररोज जर पूजन करत असाल तर तुम्हाला सत्यनारायणाचा उपवास धरायची गरज नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.